शक्तीपीठ महामार्गाला महाविकास आघाडीसह शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होतोय. मला कुणीतरी विचारावं म्हणून शक्तीपीठ महामार्गाला जयंत पाटील विरोध करत आहेत. विरोध करून मला पक्षात घेतायत का, हा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे. दरम्यान शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्ग होणार आहे, यामध्ये कुणी राजकारण आणू नये. राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांचा नाद सोडून सरकारसोबत चर्चा करायला हवी असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं. ते पुढे म्हणाले, केवळ नाटक करण्यापुरता रोहित पवारांचं आंदोलन आहे, ॲक्टिंग करायचं रोहित पवारांना माहिती आहे, अशी टीकाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच नाटक कशाला करताय, हे चित्रपटाचं शूटिंग आहे का, नटरंग चित्रपटाचं शूटिंगची ॲक्टिंग करायला गेला हा का, अशा शब्दात पडळकर यांनी रोहित पवारांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावर टीका केली आहे. तसेच रोहित पवारांना आपले आवाहन आहे, जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साखर कारखानदार FRP देत नाहीत तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवावं. सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना आपली मागणी आहे. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या बाजूने पूर्ण सुरक्षा लावून रोहित पवार याला अन्नाचा एक घास देखील खाऊ देऊ नका. रोहित पवारांना 1-2 महिने आंदोलनाला बसू द्या, असं देखील आमदार पडळकर म्हणाले. त्याचबरोबर रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं खळ सगळ्यात जास्त लुटलंय, अशी टीका देखील पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. मुळामध्ये विषय समजून घ्या. जयंत पाटील हा राज्याचा अर्थमंत्री होता, बरोबर, हे तर तुम्हाला मान्य आहे. अर्थमंत्र्याला एवढी तर अक्कल पाहिजे, राज्य पुढं कसं जातं. राज्यामध्ये पायाभूत सुविधा असल्याशिवाय राज्य पुढं जात नाही. मग त्यासाठी काय पाहिजे, त्यासाठी विमानतळ पाहिजे, त्यासाठी काय पाहिजे, बस डेपो चांगले पाहिजेत. बस डेपो चांगले असतील तर त्यासाठी काय पाहिजेत, रस्ते चांगले पाहिजेत. तुम्हाला औद्योगिकरण करायचं आहे तर तुम्हाला हायवे चांगले पाहिजेत. शेतकऱ्यांना तुम्हाला जर पुढं आणायचं आहे त्यांना पाण्याची योजना पाहिजे. आता पाण्याची योजना करताना कॅनॉल कुणाच्या तर रानात गेला ना. आता मैशाळची योजना मैशाळपासून मंगळवेढापर्यंत गेली, मग कितीतरी लोकांच्या रानात गेली. ती लोक म्हणले आमच्या रानात जायचं नाही. योजना झाली असती का, नाही. आता मी माझ्या पडळकरवाडीतून सांगलीला आलो, माझ्या बापाचा रस्ता आहे, कुणाचा तरी शेतकऱ्याचा रस्ताच अधिग्रहण केला आहे, त्यातून रस्ता काढला आहे. जयंत पाटील जे शक्तीपीठ रोडला विरोध करतायत ते त्यांचा विरोध कशासाठी आहे, मला कुणीतरी विचारावं. पार्टीत कुणी घेतंय का, माझा उपद्रव्य मूल्य काय हे शेतकऱ्यांना माहीत नाही. मग गावात 10 शेतकऱ्यांच्या शेतांना रस्ता जाणार आहे आणि मेळाव्याला लोक 1000 ही कुठली आली. 990 लोक हे राजकीय बाधित आहेत शेतकरी. मूळ रस्ता बाधित शेतकरी किती आहेत. कारण जेव्हा हा जुना रस्ता होता पवनार वर्धा टू सिंधुदुर्ग पत्रादेवी, हा रस्ता आपल्या इथून जात होता कोल्हापूर जिल्ह्यातून. मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटलो आहे, त्यांनी सगळं लेखी दिलं आहे. अरे आम्ही शेतकरी हे रस्ता बाधित शेतकरी आहोत, आम्हाला रस्ता पाहिजे. आणि जेव्हा ही अलाइनमेंट बदलली, म्हणजे जयंत पाटलांना माझा साधा प्रश्न आहे, ही अलाइनमेंट बदलली तेव्हा पत्र कुणाचे आले, पत्र आलं आहे सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर, पत्र कुणाचं आलं आहे राजू खरे साहेब मोहोळ, हे त्यांच्या पार्टीचे आमदार आहे. पत्र कुणाचं आलं आहे समाधानदादा अवताडे मंगळवेढा पंढरपूर, पत्र कुणाचं आलं आहे बाबासाहेब देशमुख साहेब सांगोला, पत्र कुणाचं आलं आहे शाजीबापू पाटील माजी आमदार सांगोला, पत्र कुणाचं आलं आहे सुहास बाबर खानापूर आटपाडी, पत्र कुणाचं आलं आहे रोहित पाटील तासगाव कवटेमंकाळ, पत्र कुणी दिलं आहे सुरेशभाऊ खाडे, पत्र कुणी दिलं आहे सुधीरदादा गाडगीळ, पुढं पत्र कुणी दिलं आहे राजेंद्र एडरावकर, त्याच्या पुढे गेल्यानंतर पत्र कुणी दिलं अशोक माने हातकणंगले, त्याच्या पुढे गेल्यानंतर कुणी दिलं अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, शिवाजीराव पाटील, धनंजय महाडिक. राहिला कोण, ज्या लोकांना लाख मतं देऊन निवडून दिलं आहे ती लोकं म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे. एकट्या जयंत पाटलाला प्रॉब्लेम काय. मी उमदीला मी सातत्यानं सांगतोय, MIDC घोषित केली, पासप्रूची जाहिरात दिली, 3 उद्योजक आले 2.5 एकरवाले. मी हरकून गेलो, मला आता काम झालं, 2000 एकर जमीन माझ्याकडे आहे, मोठी कंपनी येणार. मी परत अधिकाऱ्यांना विचारलं, अरे आपण एवढी पासप्रू जाहिरात दिली, लोक काही ना. ते म्हणले येत नाहीत का, रस्ता नाही. म्हटलं कसं, हे आहे की म्हटलं आहे, इथून JNPTला 5 तासात माल गेला पाहिजे, हे जयंत पाटलाला कळत नाही. कशासाठी तुम्ही हे करताय. शेतकऱ्यांचं हित, हां लोकांना तुम्ही ह्यावर बोला ना, शेतकऱ्यांना दर चांगला मिळाला पाहिजे, जमीन जाते त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी चांगली स्कीम मिळाली पाहिजे, ह्याच्यावर तुम्ही बोला ना. रस्ता होऊ देणार नाही, रस्ता होणार. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा रस्ता होणार, शेतकऱ्याचं हित जोपासून हा रस्ता करणार. कारण देवाभाऊ संवेदनशील आहेत, ते कोणावरती अन्याय करणार आहेत. अरे मुंबई टू नागपूर रस्ता झाला, कोकण मुंबई टू गोवा होतोय, आणि हा जर त्रिकोण तयार झाला महाराष्ट्राचा, हा विकासाचा त्रिकोण होणार आहे. ह्याच्यामध्ये राजकीय कुणी बाधा आणू नये. ज्या शेतकऱ्यांचं ह्यामध्ये नुकसान होणार आहे आम्हालाही माहीत आहे. धरणं लोकांची बांधली, गावाच्या गावं उठली,
ती लोक काय बोलली, अरे आज पण त्यांना अजून जमीन मिळाली नाही, आज त्यांना पण एवढी लोक सुखी झाली. तुम्ही कोयना डॅममध्ये किती गावं गेली, चांदोली धरणामध्ये किती गावं गेली, राज्यातली जेवढी धरणं झाली 50-50, 30-30, 40-40 गावं उठलेत. हे लोकांच्यासाठीच झालं ना. त्या लोकांनी काय बोलले. आता हा शक्तीपीठ महामार्ग करताना जयंत पाटलांनी थोडा जरा विचार करून हे सगळी भूमिका घेणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणे 8 वर्ष 8 वेळा का 9 वेळा काय इथे अर्थसंकल्प मांडला, फॉरेन रिटर्न आहे, हे शिकला का तुम्ही? रस्ता होऊ द्यायचा नाही. अरे तुम्हाला साधा ईश्वरपूर टू सांगली रस्ता करता आला नाही, तुम्ही कशाला गप्पा मारताय? लोकांच्या कामरा घायला आल्या, मणक्याचे ऑपरेशन किती लोकांचे झाले. आज त्या रस्त्यावरून तुम्ही 40 मिनिटात येत आहे, 40 मिनिटात येत आहे. अरे रस्ते पाहिजेत ना आपल्या सर्वांसाठी. आणि त्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांना मला विनंती करायची आहे, हे सगळं राजकीय आहे. त्यांना कुणाला जर बोलावणं यावं म्हणून हे जयंत पाटलांचा स्टंट सुरू आहे. त्यांनी ज्या दिवशी बोलावणं येईल, जरा काहीतरी मटेरियल मिळेल, त्या दिवशी ते सोडून देतील लोकांना. हे लोकांना माहीत नाही. हे त्यांच्यासाठीचं आंदोलन सुरू आहे, हे शेतकऱ्यांच्यासाठी नाही आहे. शेतकऱ्यांनी त्याची साथ सोडावी आणि शेतकऱ्यांनी सरकारबरोबर यावं, बोलणं करावं. मी परवा राजू शेट्टी साहेब चर्चेमध्ये होते, त्यांना विनंती केली. राजू शेट्टी साहेबांना आम्ही बघितलं ना लढताना, तुम्ही बघितलं आहे, सगळ्यांनी संघर्ष करताना बघितलं आहे, शेतकऱ्यांना न्याय देताना बघितलं आहे. आणि त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये सरकारकडून काही अपेक्षा असतील तर त्या विषयावरती माननीय राजू शेट्टी साहेबांनी जयंत पाटलांचा नाद सोडून त्यांनी ह्या सरकारशी बोललं पाहिजे. आणि शेतकऱ्याचं हित कशामध्ये आहे ते आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. पण हा रस्ता झाला तर नक्की चांगला. 35 लाख कोटी रुपयाचे रस्ते देशात झालेत, 35 लाख कोटी रुपयाचे रस्ते. त्यामुळे हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक दुष्काळी पट्ट्यांना हा रस्ता पण येणार आहे. कुठून येतोय? वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नंतर नांदेड, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, आता परत इकडं सातारचा काय आता नव्यात भाग येतोय, सांगली येतोय, इकडं कोल्हापूर येतोय, सिंधुदुर्ग, एवढ्या जिल्ह्यातून रस्ता येणार आहे. तर या संदर्भामध्ये चांगली भूमिका घ्यावी. उगाच काहीतरी कारस्थानी भूमिका ही जयंत पाटलांनी ठेवू नये. आपलं तर नावच आहे राज्यामध्ये, त्याच्यावर परत शिक्कामोर्तब तुम्ही या संदर्भात करू नये असं मला त्यांना सांगायचं. पाटील म्हटले 2 राजे नाराजी आहेत असं जयंत पाटील पसरवतात. बघा, जयंतराव हा नारदाच्या भूमिकेमध्ये आहे. कळी लावता येतात का? पण असं नाही. ते काय राजकारण काय मागच्या 30 वर्षापूर्वीचं राजकारण आहे का असं कोणी जर सांगावं. जयंतरावच्या बरोबर मतं किती आहेत ह्याचा शोध त्यांनी घेतला पाहिजे. अशी परिस्थिती नाही बाबा हे कोणतं महायुतीतलं आमच्याबरोबर येईल आणि मग आम्हाला मतं, असं काही नाही. महायुतीतले सगळे घटक पक्ष माननीय देवाभाऊंच्या सोबत आहेत. आणि त्यामुळं आम्ही अत्यंत काळजीपूर्वक ही निवडणूक आम्ही लढवतो आहे. आम्ही काय आविर्भावात नाही, आम्ही काय हम पाण्यामध्ये नाही, आम्ही विरोधकांनाही कमी समजत नाही. परंतु अत्यंत काळजीपूर्वक ही निवडणूक आमचे नेते मंडळी देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये सगळे लढवत आहेत. आणि आम्ही चांगल्या फरकाने ही निवडणूक जिंकू, त्यामध्ये काहीच अडचण नाही. पुण्यश्लोक